मी ना व ते चीज कोणत्या याच्यात आहे व चीज भिजू घालतो म्हटलं. हा सतुबाई, चीज का आली भिजू घालता? थांबा आली. चीज का आली भिजू घालता म्हटलं? अव चटणी करतो, त्याला आज गाडी लावायला लावतो. फालतूची 4-5 दिवस झाली गाडी बंद आहे. आज लाव म्हणलं, म्हणून ते आलू उकळं घातले ना. ते सांग ना तू चटणी कशी करतो, फक्त ती बस. मला सांग कशी कशी करतो. चीज भिजू घालून देतो. ते लसूण निवडला नाही, हिरव्या मिरचीच्या चटणीत लसूण टाकत असशील ना. राहू द्या ना सतुबाई, ते नाही म्हणत, ते मग जाऊ दे म्हणत. चालू सगळं चांगलं वालं गाडी काही लावत नाही म्हणत. कुठे तुम्ही कुठे करत बसता, हाच तर धंदा तुमच्याकडे पुरत नाही. राहू द्या, स्वयंपाक गिपाक करा. जाऊ द्या, ते आलू गिलू नका करू, लय पुरते बाई. ते का सोपं आहे का? राहू द्या ते. आबा काय हे आहे का? सांग फक्त मला कसं कसं करायला लागते तर मी करतो. मला तू वाटतं त्या चटण्या मला काही माहित नाही. माय चवीत फालतू बदल नाही झाला पाहिजे म्हणून सांग कधी की जे टाकू मी करतोय का बरं. काय करायला काय आहे? झाला स्वयंपाक झाला, आता का बसतं काय उगाच. मग गाडी पडून राहिली अशाने मग लिंक तुटते. हा मग गिराईक तुटलं की डबल मग हे करतो मी. तू सांग फक्त मला. पोंगे पाल लावले माय त्याले, पोंगे पुरतात म्हणे बाई. हो, पोंगे तळेल आहेत नाही बाई. पोंगे ती तळेल ते ना मी त्यापासून लावलीच नाही मग गाडी. स्वयंपाक पाण्याचं असतं मग. हे पाय इमली द्यायचं, एक दिवस मन करणार दे, 2-4 दिवस दिले काढून. म्हणून तुम्हालाच फोन केला. म्हणलं ह्या काही मेळ येत नाही आता. त्याच्या घरी त्याचाही धंदा सारत, हे त्याही वावरात जातात, म्हणून तुम्हाला फोन लावला. म्हणलं आता कोणीच नाही तर सतुबाईच कामात पडतील आपल्या. काय पहिल्या दिवशीच लावला असता की झालं मला फोन. माय कोणते ताने लेकरात लढून राहिले घरी, मी घरी कमी जाऊ ना. नाही व, असं वाटलं एवढं काय जमीनच, पण ते अजून द्यायचं म्हणणं झालं. जसं आता जसं सगळ्याच शांताबाई म्हणत जशा की डॉक्टर म्हणते तसं तसंच करा म्हणते. नाही डॉक्टर पुरा बेड रेस्ट सारखंच करा बा. 8-15 दिवस, 15 दिवसाचं म्हणलं त्यानं. जसं 15 दिवसानं डबल सोनोग्राफी करीन मग समज असं म्हणे बाई. मग आपण त्याच्यावर निर्णय घेऊ असं म्हणे बाई आता. तर म्हणून मग मला आता बैलेच बोलावून घ्यायला पुरते. कारण किती म्हणलं तर त्याच्या घरचं त्याला करणं, आपल्या घरचं करणं लय भारी जाते. म्हणून मग तुम्हालाच फोन लावला बाई. भाऊल द्यायचा बरं चहा, की भाऊल दुपारचा चहा पाहिजे ना. देना करून देईल, जेवल्यावर चहाची आदत आहे ना. यायचं काही खरं नाही किती वाजता आणि किती नाही. भाऊचा चहा करून टाका तुम्ही. दिला मॅ तेले चहा दिला. हो माय तेले जेवल्यावर चहाची भली सवय, भल्ली वाईट सवय आहे, काही चांगलं नाही. ते आमच्या गावात ते डॉक्टर आलता एक, तो म्हणे जेवल्यावर चहा कधीच घेऊन ये म्हणे. ज्याच्या आंधी जेवल्यावर घेऊन ये म्हणे. पण ते या माणसाला सवयच आहे बाई. ते म्हणत मला चहा नाही घेतला की गमतच नाही. जेवण झालं की 5-10 मिनिटांनी चहा पाहिजेच. काय माय एक सवयी. आता बरं लय दिवसाची आहे ना. आता मला काहीच वाटे ना. जाऊ दे, घेतात पण ते डॉक्टरनं सांगितलं त्यापासून माझ्या डोक्यात गेलं चांगलं नसते म्हणे आरोग्यासाठी. पण आता मला म्हणतात आता काय राहिलं आरोग्याचं. आता गौऱ्या पेंडावर गेल्या, आता वापस जायचा टाइम झाला ना. आता कुठे आरोग्य सांभाळतं असे म्हणतात. घेतातच ते तर सवयच पडली. सवयी सवय राहते. मा बाबाला नाही का, मा बाबाला दुधाचा चहा नाही पाहिजे, काळा. हो, दुधाचा चहा करेल असला तरी पेत नाही, काळाच करा लागते. तेच तर बाय आम्हा भाऊच्या बोलू जीवार येते. चहा घेत नाही, चहा केला तर घेत नाही, न्यारा करा लागते. मग काय करते, त्याचा पहिले काळा गाऊन देते आणि मग त्याच्या चहात दूध टाकतात. म्हटलं हे सोपं आहे, हे असं करत आहे म्हणलं बाय, जाऊ दे. हो ते काळा पाहिजे नाही. हो सवय राहतात. बरं सांग ना कुठे आता चीज गीज. हा इकडे गप्पा होतात. ते चीज भिजायला उशीर लागतात. मग चीज गीज गरम पाण्यात भिजू घालू का? बाद दिसते गरम पाण्यात भिजू घातली की. आणि लगेच त्याच्यात मग जिरं घेतं नाही बोलसं. हो, त्याच्यात जिरं घेतो. खुरूम असला नाही तर ते पेंड खजूर असला किंवा पेंड खजूर टाकतो, त्यानं लस साजरी चव लागते. हो आहे ना, पाकिट आहे ना पेंड खजूरचं. असं 2 वाट्या चीज भिजू घातली, त्यात वाटीभर पेंड खजूर आणि लागे उलसकच अद्रक, उलसक लसूण आणि लागे जिरं लय मोठं. आणि मग ते असं जिरं जसं भाजून टाकतो. मग ते मिक्सरातून तो पेंड काढतो लसणाचा आणि त्याचा. लागे ते जिचे कोय धुतो ते खजुरी भिजू घालायला लागते. मग बारीक होते ती. आणि लागे सारखं ते मिक्सरातून काढून घेतो. मग बदलून मग त्याच्यात थोडंसं तिखट टाकतो. लागे काळं मीठ टाकतो. सप आहे, सपची पावडर करेल आहे, ती सपची पावडर टाकतो. भाजून जिऱ्याची पावडर करून ठेवलेला आहे, धन्याची पावडर करून ठेवलेला आहे, ते उली पावडर टाका लागतात. झालं, बाकी काही शिजवा लागत नाही, काही नाही जास्त. उलची तेवढ्या पुरतं शिजली की मग हे थंड झाला रे मसाले टाकून झालं. हिरव्या मिरची चटणी तर तुम्हाला माहितच आहे. हो ते त्या रोजी केलती तर पाहिली ना. हे चीचीच नव्हती पाहिली मी. हे काय खजुरी टाकता रे त्याच्यात असं का?
बरं आहे. दे मग, दे बाई काढून दे मला, कुठे आहे तर, नाही तर मला सांग माय, उचल खाचल करू नको माय, कोणत्या डब्या गेव्यात असेल तर मला सांग माय बाई, मी काढतो. हा दे बस, मला सांग, तसं तसं मी करतो. बरं सांग मग, आता काही काम नाही तर राहू द्या ना, जाऊ द्या आता काय. झालं सगळं चांगलं की करता येते. चांगलंच आहे सगळं, वाईट काय झालं? चांगलं झालं की चांगलंच आहे सगळं, असंच म्हणा. सगळं चांगलं होत असते. हे काय, हे चालूच राहते आता. का असं काय नाही आपण म्हणू तसंच असते काय? आरोग्य पाहिजे, तब्येत पाहिजे, बायात पण म्हणजे का तोंडाची गोट राहिली काय? एखाद्या बारीनं निरा सोपं होते, एखाद्या लेकराला निरा त्रास होते. मला येण्या पोराच्या बाबतीत मध्ये थोडा त्रास नाही झाला. माय 9 महिने घास नाही पोचला मले, खाल्लं की वकलं. माय बाई 9 महिने बांधते होते. कशी चालती माझी तब्येत? मग होतीच चालती नव्हती काय? तुला काय माहित नाही काय? डॉक्टर म्हणे रक्त कमी झालं, काय किती दांगडं झाला. ती काय होतं माय बाई हे गावात सरकारी डॉक्टर तो सांगे माय, त्या गोया माय काय काय होतं काय ढंगणार. आता माय बाई सबन, आता तुम्हाला सोय आहे, एवढं सारं हे आहे तर ऐका डॉक्टर लोकांचं. आता आमच्या काळात खरं सांग का, जर ते देवाचीच कृपाई होती, खरं सांगतो. नाही तर ते गौकरणा बुडी पायच जाय, ते म्हणे नाही पोरग आळव आहे, लेकरू आळव आहे, नसं होईन तसं होईन. काय झालं सारखं तर झालं. ते आहे ते असं काहीच नसते, सगळं चांगलं होत असते. आणि महारामाच्या बाबतीत काही त्रास झाला का मला काहीच नाही. अरे आता पिंकीच्या बाबतीत मला काही त्रास झाला का? काय होतं का एवढं? दवाखाना एवढं दर महिन्याला जात तुम्ही, तुम्हाला काय माहित नाही? आता माय तुमचा भाऊ लय काळजी करून राहिला माई. त्यानं म्हणून देव म्हणतशी लय काळजी करतं काय आणखी. आणि त्या बाबतीत काही एका बरी हे नव्हतं तर लागे कायच जस काही नाही. पोरगी मस्त सटकर झाली लागे, काय काही होतं काय? तसंच असते मग ते, निस्कू पायऱ्या घशात केस जाय कोण म्हणतात तर. काय नसते, चालतेच आहे, सबन चांगलंच आहे. तू खुश राह, सबन चांगलं होते. तो म्हणाले सांग सबन चांगला आहे. पाय सबन चांगलंच होते की नाही, दाखव दे बाई ते काढून दे. बरोबर होते. मग त्याला म्हणलं ते म्हणलं वावरातून लवकर, आणि लाव म्हणलं आज गाडी मी करून ठेवतो म्हणलं, समजा हो म्हणे तो. हो ना, देतो काढून, इथंच आहे ठेवायला, काही डब्यात नाही. आतीच घेतो ना, आधीच करतो. पाजो माय काही उचल खाचल नको मला सांगजो, अतिच मी ना तू उचलशील खसकन काही अजून, मग मा काय अति येऊन फायदा? त्या घरी आयत बसून खाऊ का मी? तर तू आता मला सांग, मी करतो समजा. हो ना माय बाई, तुम्हीच तर करून राहिला, आता काय मी कायच करून राहिली. अहो मी ना संध्याकाळी आशीले फोन लावजो. तो फोनात आहे का तिचा नंबर? तो फोनातून लाव, नाही तर मग याच्या फोनातून लावा लागेल. लय दिवसाचा आशीचा फोनच नाही आला. मला आलता पराच्या दिवशी चालता मला बाईचा फोन. मी सांगलं तर मग अजून केला लागे घंटाभरानं, मग काल नाही आला. हो ते काल माहितीये श्रावणीच्या शाळेत जायचं होतं, काय मोठी मीटिंग होती सांगत बाई. मीटिंग आहे उद्या, अजून त्याची ती कुठे जायचं होतं बाई, काही सांगत बाई मला. त्या पाहुण्याचं काहीतरी होतं बाई, ते काय ऑफिसाचं, तर सांगत सकाळ मी तिकडे जाईन असं, म्हणून काल फोन नशीन केला बाईनं. नाही तर परत दिवशी चांगलं मॅच केलता फोन. मॅच चांगला अशा बाईले. असं का? बरं लावजो तरी, आज लावजो मग. हो लाव ना, मला कोणाचाच नंबर आहे त्याचा. तू बाई लहान उजाळलं, सांग मला कशी काय झोप लागली हो एवढ्या वेळ? सांग बाई हो, लय झोप लागली मला आज. बाई बाई लय उशीर झाला, जागही नाही आला, आवाजही दिला नाही मला. पिंकीने उठवलं नाही, पिंकीच्या बाबांना आवाजही दिला नाही उलसक. माय चाल बाई, उशीर झाला बाई. सांग बाई मला कशी झोप लागली, कळलंच नाही मला. ऊन पाणी किती पडलं. चाल बाई सांग बाई कसं हो, मला लय झोप लागली बाई आज. उठली का व मीना? पण सतबाई सांग बाई, मला आवाज दिला नाही तुम्ही. लय उजेड झाला, मला बाई झोपच लागली बाई आज. पण काय होते, झोप लागली तर म्या मुद्दा म्हणून नाही उठवलं. म्हटलं साजरी झोप लागेल गेले, झोपू द्या म्हटलं. झोपलं की तसंही बरं वाटते. घे चहा घे. मा केलाच म्या आता हे काही उठत नाही, मा डबलचा चहा झाला. घेतो का तोंड धुत? माय बाई मला तोंड धुऊ द्या. माय काय सतबाई, माय एवढी जर माझी सोय करतात ना, तर मग तर माय बाई हो, मग तर मला तर तुम्हाला जाऊच देणार नाही मी. 9 महिने काय त्याच्या उपर बी मतीच ठेवून घेईन. एवढं माय सकून उठल्यावर लागे पलंगावर आयताची. माय बाई सतबाई डीट लागीन बरं बाई, ननद भाव जायच्या नात्याले. खरंच डीट लागीन. बल्ली गेली, कोण आहे डीठ लावणार? लय हात माझोड मिरच्या. खस चुलीत जाय तर मग ठसका द्यायच्या घरा लोक ज्यानं डीठ लावली त्याचे. जाय धुई तोंड. धुतो तोंड धुतो ना. पिंकी गेली का शाळेत?
हो, पिंकी शाळेत गेली आज. ते काय गेली बाई. ते काय हाय उशिरा येतो म्हणे, एक्स्ट्रा क्लास म्हणे, काय म्हणे, काय बाई शिल्लक शिकवतात म्हणे असं म्हणे बाई. तर उशीर होईन म्हणे आता याले. लागे मुरली गेला वावरात. माय बाई सांग बरं बाई, आज तर नव्याचीच गोष्ट झाली. पिंकी शाळेत गेली मी झपेलाच हे वावरात गेले का? सांग बाई. जा धुई तोंड धुई, चहा थंडा होऊन राहिला. चल मग याच्यात उभा अजून दूध टाकतो आणि साखर टाकतो, तो आधी ठेवतो. नाही तर मी आता हे काही उठत नाही बाई. मला डबलचा चहा घेतला, मला डबलचा चहा पाहिजे बाई. सकाळचा लय लवकर झाला मला. मग हे मग चहा ठेव, नाही मग तुमचाही ठेवतो आणि माही ठेवतो. चल मग तोही वाढवतो याच्यात चहा. जा ये तोंड धुवून पटकन. हो. फोन वाजून राहिला होत मला. हो पाहतो. घे माय, मला कळत नाही कोणाचा होय तर. हो ना, मनोहरचा आहे हो बाई, मा भावाचा आहे. हॅलो. हा बर रे मनोहर. हा मला बापा. जेवण झालं. अरे आता उठली गाडीहून खाली उतरली तो फोन वाजला. नाही तब्येत साजरी आहे, तब्येतचं काहीच नाही. तशीच निघली आता. सतुबाई हात मा लाड पुरवेले. मग आता अजून ठाकून राहिली मी. पाय ना 8:30 पावणे 9 वाजले मी आता उठली. तब्येत साजरी आहे मस्त, काही नाही, तब्येतचा काही गौर नाही. बोल कसा केलता फोन?